गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमचं पर्याप्तीचं प्रकरण सुरू आहे आणि या पर्याप्तीमध्ये आपण प्रश्नोत्तरी बघतो आहे. काल आपण प्रश्नोत्तरी सुरू केलेली होती. प्रश्न प्रश्न दूसरा, निवृत्त पर्याप्तक जीवों के कितने योग होते हैं. हाही मला वाटते प्रश्न पाहिलेला होता. निवृत्त पर्याप्तक अवस्थेमध्ये जीवाचे 3 योग असू शकतात. औदारिक मिश्र, मनुष्य आणि तिर्यंच्या आणि केवली भगवंतांच्या समुद्घाताच्या समयी. थोडा हा प्रश्न पाहून घेऊ परत डिटेलमध्ये की निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये जीवाजवळ किती योग असू शकतात. निवृत्त अपर्याप्तक अवस्था ही अशी अवस्था आहे की ही 4ही गतीतील जीवांना संभवनीय आहे. त्यामुळे या ठिकाणी औदारिक मिश्र हा प्रकार राहणार आहे. कारण निवृत्त अपर्याप्तक मध्ये कार्माण कायोग राहणार नाही आणि तो जेव्हा आहार वर्गणा ग्रहण करतो त्याच वेळेला तो निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्याची म्हटली जाते. आणि अशा या निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत औदारिक मिश्र काय योग असताना मनुष्य आणि तिर्यंच्या ह्या जीवांना तो राहणारच आहे जन्म घेतानाचा. आणि नंतर केवली भगवान ज्या वेळेला समुद्घात करतात त्यावेळेला प्रतरचे 2 समय ही त्यांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था म्हटली जाते. दंड अवस्थेत त्यांचा औदारिकच काय योग असतो. प्रतर अवस्थेमध्ये औदारिक मिश्र होतो. कपाट अवस्थेत औदारिक मिश्र होतो आणि प्रतरचे 2 समय आणि लोकपुरणचा 1 समय इथे तो अनाहरक असतो. यावेळेला कार्माण काय योग असतो. परत कपाट अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि म्हणून त्यावेळेला परत हा औदारिक मिश्र कायोग वाला बनतो. म्हणून या 2 समयामध्ये 13व्या गुणस्थानामध्ये औदारिक मिश्र कायोग असतो. नंतर वैक्रियक मिश्र. वैक्रियक मिश्र हा फक्त देव आणि नारकी ह्या जीवांना जन्म घेताना अपर्याप्तक अवस्थेत निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत राहणार आहे. आणि 4ही गतीमध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्था होत असल्यामुळे वैक्रियक मिश्र काय योगामध्ये अशा प्रकारचं हे देव आणि नारकींना तो योग असणार आहे. नंतर आहारक मिश्र. आहारक मिश्र हे गुणस्थान 6व्याच गुणस्थानवर म्हणजे 6व्या गुणस्थानात होतं आणि त्यावेळेला ते मुनिराज असतात. तर मुनिराजांना आहारक मिश्र काय योग असताना त्यांची औदारिक शरीराची मन वचन कायेची प्रवृत्ती ही देखील आहारक शरीराच्या माध्यमातून होत असते. म्हणजे आहारक आणि आहारक मिश्र या माध्यमातूनच. कारण आत्मप्रदेश सगळे कनेक्टेड आहे. जरी पुतळा निघाला आणि तो पुतळा कित्येक योजन पर्यंत गमन करून आपलं शंका समाधान किंवा तीर्थाटनाचं कार्य करून आला तरी देखील आत्मप्रदेशांची शृंखला ही पूर्ण आहारक पुतळा गेला तिथपर्यंत कायम असते. मुनिराज आपल्या ठिकाणी विराजमान असतात. निशब्द किंवा
त्यांचं मनाचं, वचनाचं आणि कायेचं परिस्पंदन औदारिक शरीराच्या माध्यमातून होत नाही, किंवा औदारिक मनाच्या, तिथे जे मन आहे द्रव्यमन, त्याच्या माध्यमातून होत नाही. परंतु आता त्यांचा जो प्रयत्न विशेष आहे योगाचा, हा आहारक काय योगाच्या माध्यमातून आहे. आणि प्रदेश कनेक्टेड असल्यामुळे आहारक प्रदेशामध्ये जर सकंपता आली तर औदारिक शरीरामध्ये देखील सकंपता, म्हणजे प्रदेशांचं अशा प्रकारचं योगाचं परिस्पंदन तिथे पण होणार आहे. आणि त्या माध्यमातून ते कर्म नो कर्म वर्गणांचं ग्रहण करतील. म्हणून या ठिकाणी आहारक मिश्र मध्ये लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की मुनिराज तर निश्चल आहे, आपल्याला त्या ठिकाणी काहीही परिस्पंद दिसत नाही, किंवा त्यांची मनाची, वचनाची आणि कायेची प्रवृत्ती ही औदारिक शरीराच्या माध्यमातून दिसत नाही. हा जो प्रयत्न विशेष आहे आता त्यांचा योगाच्या माध्यमातून होणारा, हा केवळ आहारक शरीराच्या माध्यमातून आहे. आणि ज्या वेळेला मिश्र अवस्था आहे त्यावेळेला मिश्रच्या माध्यमातून आहे. आहारक म्हणजे पुतळा पूर्ण झाल्यावर आहारक शरीराचा माध्यमातून परिस्पंद आहे. सगळे प्रदेश एकमेकांशी कनेक्टेड आहे. तर अशी ही आहारक मिश्र अवस्था 6व्या गुणस्थानवरती मुनींना असताना त्यांना एकच योग आहारक काय, आहारक मिश्र असणार आहे. निवृत्त अपर्याप्तक जीव नियम से पर्याप्तियों को पूर्ण करेगा, इसीलिए उनके औदारिकादि योग भी कहे गए हैं. नंतरचा प्रश्न आहे, निवृत्त पर्याप्तक जीवों के कितनी कषाये होती है. निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि या अवस्थेत जीवाची किती कषाय राहतील. कषायांमध्ये कमी होण्याचं काहीही कारण नाही. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये कषाय जर कमी होऊ शकत असतील तर ते कोणत्या गतीत आणि कोणत्या जीवाला कमी होऊ शकतील. प्रश्न आलाय लक्षात. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत कषाय जर कमी होणार असतील 25 पैकी तर ते कोणत्या गतीतील जीवांना आणि कोणत्या परिस्थितीत कमी होतील. मनुष्य गतीमध्ये, गुणस्थानामध्ये असतील तेव्हा मनुष्य कर्मभूमीच ते, म्हणजे दुसरं गुणस्थान जेव्हा असेल त्यांचं याच्यामध्ये निवृत्त पर्याप्तक अवस्थेमध्ये तेव्हा त्यांचे ते 4 कषाय आणि 5वं मिथ्यात्व ते कमी राहील. तर कषायामध्ये मिथ्यात्व येत नाही. हा मिथ्यात्व येत नाही, पण मिथ्यात्व पण राहणार नाही तेव्हा. आणि 4 कषाय नाही राहणार. 4 अनंतानुबंधीचा उदय दुसऱ्या गुणस्थानात असतो. आता हे सामान्य कथन बघा. नारकींना नपुंसक वेद राहतो, स्त्रीवेद आणि पुरुष वेद त्यांना कमी होईल. ते कमी होतील. सर्वसामान्य जीवाच्या अपेक्षेने पाहिलं, गुणस्थानाची चर्चा नाही पाहिली, सामान्य कथन पाहिलं. नारकी असतील तर त्यांना, नारकी जीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये 2 कषाय कमी होतील. इकडे जर आम्ही देवांच्या बाबतीत विचार केला तर त्यांना नपुंसक वेद कमी होऊन जाईल. तिकडे भोगभूमीच्या अपेक्षेने विचार केला तर त्यांना पण नपुंसक वेद कमी होऊन जाईल. म्हणजे हे ऑलरेडी हे इतके प्रकार त्या ठिकाणी मिथ्यात्व गुणस्थानात देखील होऊ शकतात. म्हणजे असे कषायांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था. आता निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये गुणस्थान होतात 1, 2, 4 आणि 13. है ना. 4 गुणस्थान होतात. पहिल्या गुणस्थानाच्या अपेक्षेने हे सामान्य कथन लावलं त्या ठिकाणी. आणि मनुष्य आणि तिर्यंच असेल तर चतुरेंद्रिय पर्यंतच्या जीवांना परत आम्हाला एक नपुंसक वेदच मानावा लागतो, म्हणून त्यांना पण 23 कषाय मानावे लागते. आता तिर्यंच आणि कर्मभूमी तिर्यंच, असंज्ञी आणि मनुष्य यांना मात्र 25 ही कषाय पहिल्या गुणस्थानामध्ये राहतील. ठीक, सामान्य कथनामध्ये. आता दुसरं गुणस्थान लावायचं असेल तर कषायामध्ये कोणताही फेरफार होणार नाही, कारण दुसऱ्या गुणस्थानात अनंतानुबंधी असतेच. अनंतानुबंधीची विच्छुत्ती दुसऱ्यात आहे म्हणून दुसऱ्यात राहील. तिसऱ्या गुणस्थानात मरण होत नाही, त्यामुळे तिथेही आम्हाला काहीही वेगळं सांगायचं नाही. 4थ्या गुणस्थानात जर आम्ही लावलं तर निवृत्त अपर्याप्तक अवस्था लावत असताना
परत आम्हाला विशेष पाहावं लागतं. विशेष पाहावं लागतं. चौथ्या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत जर तो देवायुत जाणार असेल तर आम्हाला परत एक वेद कमी करावा लागतो आणि 4 कषाय कमी करावे लागतात. हम्म. स्त्रीवेद कमी करावा लागतो. हो. कारण स्त्रीवेदी हो. म्हणजे जन्मच घेत नाही म्हणून स्त्रीवेद कमी करावा लागतो आणि 4 अनंतानुबंधी कमी करावे लागतात. नरकाच्या दृष्टीने विचार केला तर नपुंसक वेदच त्याला राहणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त 4 अनंतानुबंधी कमी करावे लागतात आणि तो जीव आम्हाला फक्त निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत सम्यक्त्व घेऊन जो तो मरण त्याचं झालं तर तो पहिल्या नरकातच जाणारा असणार आहे. हे पण लक्षात ठेवावं लागतं. नंतर बाकीच्या नरकामध्ये त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत चौथं गुणस्थान होतच नाही. दुसरं गुणस्थान पण नरकामध्ये जाणाऱ्या कोणत्याही जीवाचं होतच नाही. परत 2 नियम. म्हणून निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत जर आम्ही दुसऱ्या नरकापासून 7व्या नरकापर्यंत विवक्षा लावली तर त्या ठिकाणी आम्हाला 23 कषाय लावावेच लागतात. भलाई तिथे गेल्यावर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती अंतर्मुहूर्तानंतर 3 अंतर्मुहूर्तानंतर होऊ शकते. पण इथून घेऊन निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत सम्यक्त्व घेऊन जाईल आणि तो दुसऱ्या तिसऱ्या नरकात जाईल हे संभवत नाही. इथं त्याचं सम्यक्त्व निश्चितपणे सुटतं आणि म्हणून त्यांना फक्त आता जे आहे तसंच लावावं लागतं. त्या ठिकाणी अनंतानुबंधी पण त्यांचा उदयात आहे. आता राहिला प्रश्न भोगभूमीच्या अपेक्षेने. भोगभूमी जीव नरकगतीमध्ये जर आपण क्षयिक सम्यक दृष्टी लावायचं असेल तर मग काय कोणता कसं लाव क्षयिक सम्यक दृष्टी हा नरक गतीत जाणारा. क्षयिक तर तो पहिल्याच नरकात जातो. पुढच्या नरकात जाऊच शकत नाही. जाऊ शकत नाही. क्षयोक्षम सम्यक मग त्याला नाही. आपल्याला कषाय किती लावायचे असं विचारत. कोणाला? त्यांना का पहिल्या हा नरकात म्हणजे तो जाताना पहिल्या गतीत आपल्या पहिल्या हो नरकात जाणार आहे क्षयिक सम्यक दृष्टी. हा तर त्याला फक्त 4 अनंतानुबंधी कमी करायचे. कारण नपुंसक वेदच होणार आहे त्याचा तिथे, दुसरा वेद नाही. त्यामुळे नपुंसक वेद फक्त 4 अनंतानुबंधीचे कमी करायचे बस. हा इथपर्यंत क्लिअर. नरकापर्यंत हे 7 नरकापर्यंत. आता तो जीव निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत भोगभूमीत जन्म घेणारा असेल, चौथ्या गुणस्थान वरती असेल तर तो तिर्यंच गतीतही जाऊ शकतो किंवा मनुष्य पण बनू शकतो. पण दोनही ठिकाणी तो पुरुष वेदीच बनणार आहे. परत एक कषाय तिथे अनंतानुबंधी सोबत कमी. कारण तिथे देखील भोगभूमीत त्याचा जन्म होणार असेल चौथ्या गुणस्थानात तर तो पुरुष वेदीच बनतो. आता हा चौथ्या गुणस्थानामध्ये जर एखादा सम्यक्त्वी जीवाचं मरण झालं आणि तो कर्मभूमीच होणार आहे. आता कर्मभूमीच कोण होईल? परत जर कर्मभूमीत त्याचं मरण झालं तर तो कर्मभूमीमध्ये उत्पन्न होऊ शकत नाही, मनुष्य तिर्यंच बनू शकत नाही. म्हणजे समजा आपण इथे म्हटलं की कर्मभूमी मनुष्य आहे आणि तो सम्यक्त्व घेऊन जन्म घेईल आणि तो कर्मभूमीचा मनुष्य बनेल तर हे होणं नाही. नियम. ठीक आहे. जर त्याला कर्मभूमीच मनुष्य बनायचं असेल, कर्मभूमीतून कर्मभूमी मनुष्य बनायचं असेल तर त्याला मरताना मिथ्यात्व गुणस्थानातच यावं लागतं. त्यामुळे तो तिथे निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत मिथ्यात्व घेऊनच जन्माला येणार आहे. त्यामुळे 3ही वेदवाला असू शकतो. आता प्रश्न राहिला, देवगतीतून मनुष्य गतीत येणारा जीव आहे. देवगतीतून मनुष्य गतीत येणारा जीव आहे. हा चौथ्या गुणस्थानात जर समजा देव पर्यायीमध्ये त्याचं मरण झालं तर काय होईल? प्रश्नाचा रुख आलाय लक्षात? तो सम्यक्त्व घेऊन येऊ शकेल, नाही येऊ शकणार? निवृत्त पर्याप्तक अवस्थेत त्याचं कोणतं गुणस्थान असू शकेल की त्याला पहिल्या गुणस्थानात यावं लागेल? चौथ्या गुणस्थानातून जीवाचं मरण होऊन तो कर्मभूमीच
त्या भवात मोक्षाला जाणारा पण असू शकतो. तद्भव एक भवामध्ये मोक्षाला जाणारा पण असू मग शकतो. मग तो सम्यक्त्व तो घेऊन येईल. तो सम्यक्त्व घेऊन येऊ शकतो. तो कर्मभूमीच बनू शकतो या ठिकाणी येऊन, आणि त्या भवामध्ये तो मोक्षाला पण जाऊ शकतो, किंवा त्या भवात मोक्षाला जाणार पण नाही. कारण द्विचरमा हा नियम आहे. जे सर्वार्थ सिद्धीमधलं विमान सोडलं सर्वार्थ सिद्धीचं, तर बाकी 4 अनुदिश मध्ये ते जीव 2 भवावतारी आहे. त्यामुळे सम्यक्त्व तिथे जीव कसे आहे, सगळे सम्यक्त्व वालेच आहे. ते कर्मभूमीच मध्येच येणार आहे, ते भोगभूमीत जाऊ शकत नाही. वैमानिक देव किंवा देवगतीतला जीव भोगभूमीच बनू शकत नाही. तो जाईल तर कुठे जाईल? कर्मभूमी तिर्यंच किंवा मनुष्य. त्याच्यासाठी 2च खुले आहे रस्ते. देवांसाठी 2च रस्ते खुले आहे, आणि भोगभूमीसाठी एकच रस्ता खुला आहे. भोगभूमीतला जीव मेल्यानंतर कुठे? एक तर मिथ्या दृष्टी असेल तर एक तर मिथ्या दृष्टी असेल तर भवनत्रिकात, आणि सम्यक दृष्टी असेल तर सौधर्म ईशान स्वर्गात. बस. आणि हे देवगतीतील देव जे आहे, जे कसे आहे, क्षयोक्षम सम्यक्त्वी आहे, ते देव दिवीचरमाहा 2 शरीर धारण करणारे असू शकतात. म्हणजे कर्मभूमीज मध्ये येतील, कर्मभूमीज मधून परत देवाईचं आयुष्य बांधतील, परत कर्मभूमीज होऊन मोक्षाला जातील. म्हणजे तसे 3 भव होतात परत देवाचा मध्ये सोडला तर. आणि तसे मनुष्याच्या अपेक्षेने 2 लावायचे, आणि ते जीव म्हणून त्यांचं निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत देवगतीतील देव कर्मभूमीच मनुष्यच बनणार आहे, तिर्यंच बनू शकत नाही. इथपर्यंत प्रकरण लक्षात आलं? हे अगदी बारीक बारीक गोष्टी आहे या सगळ्या. तर निवृत्त अपर्याप्तक जीव अशा प्रकारचा कुठे आपण सुरू होतं, पूर्ण करेगा, इसीलिए उनके औदारिकादि योग भी कहे जा सकते हैं. अधिक से अधिक 25 कषाय होती है. ये कषाय संज्ञी पंचेंद्रिय गर्भज कर्मभूमी मनुष्य आणि तिर्यंच्या अपेक्षेने जाणार. जो समूर्छन जन्मवाला असेल, म्हणजे समूर्छन तिर्यंच असेल, तरीही त्याला किती नपुंसकच वेद राहील. गर्भज तिर्यंच असेल तरच त्याला 3 वेद राहू शकतात. म्हणून या ठिकाणी कोण कोण सुटले? 25 कषाय संज्ञी पंचेंद्रिय जीवाला, गर्भज जीवाला, कर्मभूमी आणि मनुष्य या अपेक्षेने 25 कषाये जीवाला असू शकतात. आणि तथा कम से कम 11 कषाये होती है. आता कोणते 11 कषाय असू शकतील? कमीत कमी 11 कषाय निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतील जीवांना. पहिल्यांदा तर 11 कषाय कोणती राहतील हे डिसाईड करा. प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. आणि ही 8 झाली. 8 झाले. आता त्या जीवांना कमीत कमी कषाय म्हटले आपल्याला की आपलं लक्ष मुनिराजांवर गेलं पाहिजे, कारण त्यांनाच फक्त संज्वलन आहे. म्हणून संज्वलनचे 4 आणि 9 कषायामधले 9 कषाय अशा प्रकारे त्यांना कषाय लावावे. 9 आणि 4 13 झाले. त्यातले 2 वेद काढायचे. 2 वेद कोणते? नपुंसक वेद आणि स्त्रीवेद काढून टाकायचे. एकच पुरुष वेद ठेवायचे आणि हास्यादी 6. 7 आणि 4 अशी ही कषाय राहतील. कमीत कमी ती कुणाला राहतील? आता ती कषाय राहतील आहार काय योगामध्ये. ज्या मुलींना
आहारक म्हणजे शरीर सगळं नाम येतात. कर्माचा बंध त्यांनी 7व्या गुणस्थानात केलेला आहे. आणि त्यांचा उदय ज्या वेळेला जीवाला येईल ती व्यक्ती आहारक काय योग होणारी व्यक्ती पुरुष वेदीच असते है ना. त्यामुळे तिथे मुनीच आहे म्हणून परत 12 गेले. अनंतानुबंधी अप्रत्याख्यान प्रत्याख्यान राहिले 4 आणि हास्यादी 6 हे नंतर जाणारे आहे म्हणून ते अशा प्रकारचे त्यांना 4 संज्वलन आणि 6 हास्यादी आणि पुरुष वेद अशा प्रकारची कमीत कमी कषाय त्यांना असू शकतात. कोणत्या गुणस्थांवरती? 6व्या गुणस्थांवरती मुनींना. म्हणून तथा कम से कम 11 कषाय होती है. ये 11 कषाय आहारक मिश्र कायोग वालों की अपेक्षा जानना चाहिए. आहारक मिश्र कायोगाच्या अपेक्षेने लावली. ठीक आहे. 13वें गुणस्थान में निवृत्त पर्याप्त जीव कषाय से रहित होते है. आणि कमीत कमी कषाय तिथे लावूच नाही शकत कारण तिथे निवृत्त पर्याप्त अवस्था आहे परंतु कषाय नाही आहे. त्यामुळे तिथे तो लावायचा प्रश्न नाही. पुढचा प्रश्न. लब्ध पर्याप्त जीवों के कितनी कषाये होती है? लब्ध पर्याप्त 23. जीवांना 23. 2 त्यांना वेद काढू शकतो. 2 वेद काढून टाकायचे कारण ते समूर्छन जन्मवाले आहे आणि समूर्छन जन्मवाले असल्यामुळे त्यांना 23 कषाये राहतील. आणि गर्भज मध्ये लब्ध पर्याप्त जीव कोणते असतात? गर्भज जीवामध्ये कर्मभूमी मधले तिर्यंच मनुष्य. माझा प्रश्न आलाय लक्षात? गर्भज जीव लब्ध पर्याप्तक नसतात ना? गर्भज जीव लब्ध पर्याप्तक नसतात ना? हा बरोबर आहे. म्हणजे गर्भज जे असतील ते लब्ध पर्याप्तक असतच नाही बिलकुल. ते भलाई त्यांचं आयुष्य अंतर्मुहूर्त राहील पण त्यांच्या पर्याप्ती पूर्ण होतात. गर्भज जीव कोणताही लब्ध पर्याप्तक असत नाही. समूर्छन जीवामध्येच हे शक्य आहे आणि समूर्छन जीव सगळे नपुंसक वेदवाले असतात. जर आम्ही तो हे नाही लावला तर लब्ध पर्याप्तक जीवाला आम्हाला 25 कषाय लावा लागतील. गर्भजच्या अपेक्षेने जर आम्ही म्हटलं की गर्भजही लब्ध पर्याप्तक आहे तर गर्भज मध्ये 3ही वेद लावावे लागतात. मग तिथे 25 लावावे लागतील पण गर्भज मध्ये ते लब्ध पर्याप्तक जीव असतच नाही. पर्याप्तियों में प्राणों की विवेचना किस प्रकार करनी चाहिए? पर्याप्तीत प्राण कसे लावाल? आता आपण 3 स्थान पाहिले होते. 6 पर्याप्तीचं एक स्थान पाहिलं होतं, 5 पर्याप्तीचं पाहिलं होतं आणि 4 पर्याप्तीचं स्थान पाहिलं होतं. 3 स्थान पाहिले होते. आता 6 पर्याप्ती असताना जीवाला प्राण कसे राहतील? त्याला 10 पण असू शकतात. 10 पण असू शकतात. 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर एकच असेल. 13व्यात 2. 13व्यात 2, 2, 3, 4. 13व्याच्या अपेक्षेने 4, 3, 2. हा प्रकार आपण पाहिला होता. सामान्य कथनामध्ये 4 प्राण राहतात. कायबल, वचनबल, आयु आणि श्वासोच्छ्वास. हे 4 प्राण जोपर्यंत केवली भगवंतांचा म्हणजे अंतर्मुहूर्त आयुष्य उरत नाही तोपर्यंत हे 4 प्राण त्यांना असतात. आता आयुष्य शिल्लक कमी राहिलंय अंतर्मुहूर्त आणि त्याच्यामध्ये त्यांच्या 2 प्रकारच्या ध्यानाच्या प्रक्रिया होणार आहे. सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि विपरीत क्रिया निवर्तिनी. विपरीत क्रिया निवर्तनीचं 14वं गुणस्थान. ह्या ज्या सूक्ष्म क्रिया प्रतिपाती हे ध्यानाचा प्रकार जेव्हा सुरू होतो त्यावेळेला ते योग निरोध धारण करतात आणि मग त्यांच्या प्राणांमध्ये त्या ठिकाणी घट होते. म्हणून पहिल्या अपेक्षेने 10 प्राण संज्ञी पंचेंद्रिय जीवाला सामान्य कथन. नंतर 4 प्राण किती? 4 प्राण संयोग केवली अवस्थेत. नंतर 3 प्राण संयोग केवली भगवंतांना जब वचन योग का निरोध हो जाता है तब 3 प्राण. म्हणजे आता एक एक कमी होणार आहे. तर कोणतं पहिल्यांदा कमी झालं?
तर वचनबल वचन. पहिल्यांदा कमी झालं, म्हणून वचनबलापासून ते निघाले, म्हणजे ते तो प्राण कमी झाला. नंतर कोणतं कमी होणार आहे? मनोबल कमी होणार आहे, मग त्याच्यापासून ते निघाले. नंतर काय कमी होणार आहे? श्वासोश्वास कमी होणार आहे, म्हणून तिथून निघाले. नंतर शेवटी 14व्यात आयु प्राण आयु. राहील, आणि आयुचा उदय येऊन, मनुष्य आयुचा उदय येऊन, ती आयु स्वमुखाने उदयात येऊन आयु प्राण नष्ट होईल. अशा तऱ्हेने या 10 प्राणांचं या ठिकाणी आपण विवेचन बघितलं. ठीक आहे. 4 प्राण, 3 प्राण आणि 2 प्राण. नंतर पुढे काय लिहिलेलं आहे गोमटसारच्या गाथेमध्ये, आणि केवली भगवान के कारमान काय योग में भी 2 प्राण होते. हे पण पाहिलं. कारमान काय योगामध्ये 2 प्राण. नंतर 1 प्राण संयोग केवली, अयोग केवली भगवान के 1 प्राण, आणि 7 प्राण छह अपर्याप्तियों में होते है. आणि 7 प्राण कुणाला असतात? जो संज्ञी पंचेंद्रिय आहे, ज्याच्या 6 पर्याप्ती होणार आहे, पण अजून त्याच्या पर्याप्ती पूर्ण व्हायच्या आहे अपर्याप्तक अवस्थेत, त्याला 3 प्राण कमी असणार आहे: मनोबल, वचनबल आणि श्वासोश्वास. हा, श्वासोश्वास पर्याप्ती जेव्हा पूर्ण होईल त्याच वेळेला श्वासोश्वास नामकर्माचा उदय सुरू होतो. भाषा पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर सुस्वर, दुस्वर किंवा स्वरनाम कर्माचा उदय सुरू होतो. आणि मनपर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर विचार शक्ती, भाव मनाचं कार्य सुरू होतं. मनोपर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर नो इंद्रियावरण आणि वीर्यांतराय कर्माच्या क्षयोपशमानी भाव मनाची प्रवृत्ती सुरू होते. तर अशा तऱ्हेने हे प्राण 7 प्राण देखील या अपेक्षेने लावता येतात. आता 5 पर्याप्ती वाल्यांना किती प्राण राहतील? तर 5 पर्याप्ती वाल्यांना किती पर्याप्तीपासून 5 पर्याप्ती असणार आहे? द्विनिंद्रिय जीवांपासनं, है ना. त्यामुळे द्विनिंद्रियाला 6 प्राण, 3 इंद्रियाला 7, 8, 9 असे प्राण त्यांना राहतील. ठीक आहे, असंज्ञी पंचेंद्रिय पर्यंत. नंतर इनमें भी 7 प्राण असंज्ञी पंचेंद्रिय के 5 अपर्याप्तक अवस्थे में होते हैं. 7 प्राण लावायचे असेल तर तो असंज्ञी पंचेंद्रिय जीव आणि त्याच्या अपर्याप्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत 7 प्राण लावा. आणि 4 पर्याप्ती वालों के किती प्राण? 4 पर्याप्ती वाल्यांना एकच इंद्रियवाला तो असणार आहे, है ना. एकच म्हणून इंद्रिय. 1 इंद्रिय असेल तर त्याला किती प्राण राहतील? 4. 4च प्राण राहतील. आणि त्याची अपर्याप्तक अवस्था पाहिली तर त्याला परत 3 प्राण राहतील. अशा रीतीने ही प्राणांची विवक्षा आपण पाहिली. आता निवृत्त अपर्याप्तक अवस्थामध्ये किती प्राण होतात? आत्ताच पाहिलं आपण ते सगळं. तसं लावलं आपण, नाही का. निवृत्त अपर्याप्तक अवस्थामध्ये एकेंद्रिय जीवांना 3 प्राण, द्विनिंद्रिय जीवांना 4, 3 इंद्रियांना 5, चतुरेंद्रियाला 6 आणि असंज्ञी पंचेंद्रियाला 7 प्राण, आणि संज्ञी पंचेंद्रियाला पण 7 प्राण. 7च. आणि 13व्या गुणस्थानवरती भगवंतों में निवृत्त अपर्याप्तक अवस्था में किती? 2 प्राण, कायबल आणि आयु. जीवों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था कहाँ कहाँ होती है? अपर्याप्तक अवस्था जीवाची निवृत्त अपर्याप्तक अवस्था कुठे कुठे होते? कोणकोणत्या गुणस्थानात होऊ शकते? पहिलं, प्रश्न आता आपण बघितला. पहिलं, दुसरं, चौथं, 6व्याच्यात आहारक मिश्र कायोग असेल तेव्हा, 6वं, आणि केवली अवस्थेत म्हणजे 13व्या गुणस्थान. आपण आता डिटेल बघितलं याचा प्रकार, है ना. पहिल्या, दुसऱ्या आणि 4थ्या गुणस्थानात फक्त विशेषतः काही लक्षात ठेवत जायच्या की समजा निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आहे तो जीव, तर दुसऱ्या गुणस्थानात नरकामध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये त्याला असणार नाही साधनमध्ये, कारण तो नरकात जातच नाही. म्हणून त्याचं नरकाच्या अपेक्षेने पहिलं आणि 4थं गुणस्थान असं थोडं आहारक मिश्र मनुष्यांच्याच मुनींच्याच अपेक्षेने लावावं लागेल. आणि
ही जी 13व्या गुणस्थानात आहे ते केवली भगवंतांच्या अपेक्षेने लावावं लागेल. केवली भगवान के अपर्याप्तपणा, निवृत्त अपर्याप्तपणा कैसे संभव है, हा प्रश्न आपल्याही मनात आला होता की केवली भगवंतांना निवृत्त अपर्याप्तक अवस्था कशी काय लावायची. त्याचं उत्तर सांगतात कि संपूर्ण योग अर्थात औदारिक मिश्र और कारमान योग का सद्भाव ही उसके उपचार से अपर्याप्तपणे का कारण है. अपूर्ण योग मुख्य रूप से तो वे अपर्याप्तक नहीं है. मुख्य रूपाने पाहिलं तर ते अपर्याप्तक नाहीच आहे, कारण त्यांचं मूळ जे ओरिजिनल शरीर आहे त्या ओरिजिनल शरीरामध्ये त्यांच्या पर्याप्तीत जशा आहे तशा साही विद्यमान आहे. आता त्यांचा जो काही हा योग आहे, जे काही त्यांनी आता काय केलेलं आहे, शरीर काय केलेलं आहे, केवली समुद्घातासाठी ते तत्पर आहे. तो केवली समुद्घात त्यांच्या जीवनात घडत आहे. अशा वेळी त्यांच्या शरीराचा आकार बदललेला आहे. शरीराचा नाही, आत्मप्रदेशांचा आकार बदललेला आहे, है ना. कसे आहे हे आत्मप्रदेश कनेक्टेड आहे. जसं आहार याच्यामध्ये पाहिलं त्याचप्रमाणे हे कनेक्टेड आहे. आणि हे सगळं होत असताना केवली भगवंतांच्या नाभीचे जे 8 प्रदेश अचल असतात, हे प्रदेश कुठे स्थित होतात? मेरू पर्वत मेरू पर्वताच्या खाली खाली कुठे? चित्रा पृथ्वी. आणि ही सेंटर घ्यायचा त्या चित्रा पृथ्वीच्या मध्यभागी, मध्य तिथे ते 8 आत्मप्रदेश जे अचल आहे आपले म्हणजे जीवाचे. आणि ही जी पृथ्वी आहे म्हणजे 343 घनराजू जी आहे त्याचं ते सेंटर आहे. सेंटर कसं असतं? समसंख्येत असते की विषम संख्येत असते? जर समजा मला 9चं सेंटर काढायचं आहे तर माझ्यासाठी ती संख्या विषम संख्येत सम येईल राहील की विषम? विषम संख्येत. समसंख्येत. 9चं सेंटर काढायचं तर 5 4 इकडनं 4 इकडनं समसंख्येत आली. म्हणजे एकच म्हणजे जे सेंटर आहे राहील, ते विषम संख्येत असेल असं म्हणायचं. विषम संख्येत राहील. आणि या ठिकाणी आपण सांगितलंय 8 काय आहे? 8 प्रदेश स्थिर आहे. मग आता या ठिकाणी सेंटर कसं निघेल? म्हणजे ती जी लोकाकाशाचे 343 घनराजूचं क्षेत्र आहे, हे ज्या अर्थी मधले 8 प्रदेश सांगितले, 8 समसंख्या आली, त्या अर्थी लोकाकाशाचे प्रदेशही समसंख्येत आहे. बरोबर? कारण आपल्याला समजा 10 या समसंख्येचं सेंटर काढायचं असेल तर आम्हाला 1 नाही सांगता येत, 2 सांगावं लागेल. 2 सांगावे लागतात. म्हणजे समसंख्येत जेव्हा आमची संख्या आहे त्यावेळेला आम्हाला सेंटर पण समसंख्येत मिळणार आहे. ज्यावेळेला विषम संख्या आहे तेव्हा विषम संख्येत मिळणार आहे. आता आम्हाला 343 घनराजूचं सेंटर काढायचं आहे. त्यावेळेला लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहे तेवढेच एका जीवद्रव्याचे प्रदेश आहे. समान आहे. असंख्यात आणि समान आहे. दोन्ही असंख्यात राशी समान आहे. म्हणजे जीवाच्या असंख्यात प्रदेशांची संख्या जितकी आहे तितकीच लोकाकाशाच्या प्रदेशांची संख्या आहे. दोन्ही सेम आहे. आता आमचं सेंटर आम्हाला माहिती आहे 8. मग आता 343 घनराजूचं सेंटर पण 8च आहे. आणि ते कुठे आहे? तर चित्रा पृथ्वीच्या खाली आहे. आणि त्या ठिकाणी जीवाचे केवली भगवंतांचे नाभी प्रदेश स्थिर होतात. आणि मग कुठे? वरचे प्रदेश वर आणि खालचे प्रदेश खाली, असा तो लोकाकाशाचा आकारच जीवाचा तयार होतो. तसाच आकार आत्मप्रदेशांचा. आणि एका प्रदेशावर एक जीवाचा आत्मप्रदेश, अशा रीतीने लोकपुरण समुद्घातात स्थिती झालेली आहे. लोकपुरण मध्ये एकच समय फक्त की प्रत्येक प्रदेशावर जीवाचेही प्रदेश आहे आणि तिथेच लोकाकाशाचे पण
प्रदेश आहे. अशा तऱ्हेने ही त्यांची संयोग अवस्थेमध्ये लोकपूर्ण स्थिती बघायची. यावर उद्याला पाहू पुढचं प्रकरण. इथपर्यंत तरी क्लिअर झालं ना आता प्रकरण? हो. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.